सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. शीला सोनवणे मॅडमने प्रश्न विचारलाय आणि तो सती पठणावर आहे. कारण आपण काल परवा सती पठणावर आपण चर्चा केली आहे, नेहमीच करतो. कारण सती पठण हाच आपला मुख्य विषय आहे. सती म्हणजे जागृती आहे, भान आहे, आत्मभान आहे, जगण्याचं भान आहे, जीवनाचं भान आहे, त्याला सती म्हटलेलं आहे. तर दुसरा शब्द अपमाद. तर शीला सोनवणे मॅडमचा प्रश्न आहे की सती पठणाविषयी सांगा. तर आपण थोडीशी तिथूनच सुरुवात करू, कारण तो एक त्यांचा प्रश्न आहे आणि चर्चा करणं, प्रश्नावर चर्चा करणं, शंका निरसन करणं नाही तर प्रत्यक्ष असो, शंकांवर चर्चा करणं आणि निरसन करणं हे आपलं कामच आहे. तर त्यांच्या मनात तो प्रश्न कालच होता म्हणे, काल त्यांना विचारता आला नाही, तर त्यांनी आता सुरुवातच केली त्या प्रश्नापासून. तर त्यांना सती पठ्ठाण म्हणजे काय ते त्यांना माहिती करून घ्यायचं. त्यांना मी असं सांगत होतो, आपला सत्र सुरू व्हायच्या आधी सुरुवात केली. तर आवाज येत नाही, मध्ये मध्ये बंद होतो आवाज. आवाज बंद होतो. काय येतोय? हॅलो, आता येतो का आवाज व्यवस्थित? हॅलो, हो आता येतोय, मध्ये मध्ये बंद होतो. बंद झाला होता काय? मध्ये डिस्टर्ब झाला तर सांगा. तर सती पठ्ठाण दोन शब्द आहेत. तर पठ्ठाण शब्द त्याचा अर्थ जो आहे ना, तो मी थोडासा वेगळा करतो. हा पारंपरिक अर्थ नाही किंवा ग्रंथात सांगितलेला अर्थ नाही. पठ्ठांचा अर्थ मी प्रस्थान करतो, पण पठ्ठांचा अर्थ दुसराही असा होतो. उपठ्ठाण असा शब्द आहे ऍक्च्युअली. त्याचं पालीमध्ये जर विश्लेषण पाहिलं तर सती उपठ्ठाण. उपठ्ठाण म्हणजे आत असणे, उपस्थित असणे. उपठ्ठाण, सती उपठ्ठित असणे, असा एक त्याचा अर्थ केला जातो. आणि दुसरा एक अर्थ फाउंडेशन अशा अर्थाने केला जातो. म्हणजे आवाज नाही, आवाजाला काय झालं आज बरं? हा, मध्ये मध्ये आवाज ब्रेक होतो. नेटवर्क आहे का चांगलं? नेटवर्कचं नाही प्रॉब्लेम. तर सतीचा अर्थ, पठ्ठांचा अर्थ, उपठ्ठांचा अर्थ उपस्थित असा होतो. त्याचा एक अर्थ फाउंडेशन अर्थाने केला जातो. तर फाउंडेशन ऑफ माइंडफुलनेस असं इंग्रजीमध्ये काही त्याचा अनुवाद केलेला आहे इंग्रजीमध्ये. फाउंडेशन ऑफ माइंडफुलनेस. आता माइंडफुलनेस हा पण आता तसा योग्य अर्थ नाही. एक ते बनते आहेत, बनते पुन्नाजी म्हणून आहे ते श्रीलंकेचे बनते. आता ते वारले ते. तर त्यांनी एक असं सांगितलं की माइंड इज ऑलरेडी फुल विथ नॉनसेन्स थिंग्स. हाऊ वी कॅन ट्रान्सलेट इट ॲज अ माइंडफुलनेस. त्यांना असं म्हणायचंय की मन ही आधीच फुल आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा मूर्खपणाच्या गोष्टी आहेत, नॉनसेन्स थिंग्स आहेत. म्हणजे बऱ्याचशा अशा अनावश्यक गोष्टी मनामध्ये आधीच भरलेल्या आहेत. त्याला अजून कुठं माइंडफुल करतो, म्हणजे अजून त्याला भरवता. तर त्यांनी तसा अर्थ लावलेला आहे आणि त्याच्याशी मी थोडासा सहमत आहे. मनाची
आवाज गेला. मस्के तुमचा माईक बंद करा तिकडून, त्याच्यामुळं काही इकडे आवाज खरखर होतो. ज्यांना जेव्हा बोलायचं तेव्हाच माईक ओपन करा तुम्ही, म्हणजे आपलं हे व्यवस्थित चालेल. हा, जेव्हा बोलायचं तेव्हाच माईक ओपन करा आणि व्हिडिओ ऑन ठेवला तरी चालेल तुमचा, काय प्रॉब्लेम नाही. तर पठ्ठाणचा अर्थ उपठ्ठाण असा पण केला जातो. उपठ्ठाण म्हणजे आत उपस्थित असणे, सती उपस्थित असणे, जागृती उपस्थित असणे, म्हणजे भान असणं, स्वतःचं भान असणं, असा त्याचा एक अर्थ केला जातो. परंतु मी एक त्याचा अर्थ असा करतो, पठ्ठाणचा अर्थ प्रस्थान असा जर केला. प्रस्थान म्हणजे आपण म्हणतो म्हणजे गाडी प्रस्थान करते असं म्हणतो ना. एक प्रसिद्ध हे आहे बघा, सूचना असतात त्याच्यात, रेल्वे स्टेशनवर गाडी प्रस्थान कर रही है. प्रस्थान म्हणजे पुढे जाणे. तर सती प्रस्थान, जागृतीचं प्रस्थान, जागृती पुढे पुढे जाणे किंवा आतमध्ये आणखीन पुढे पुढे जाणे, असा जर आपण त्याचा अर्थ केला, समजून घेण्यासाठी, तसाच अर्थ लावला पाहिजे असं नाही. तर काही गोष्टी अशा आहेत काही शब्दांचा आपण जसा अर्थ घेतो तशीच आपली प्रॅक्टिस चालते. आपण आपल्या मनात शब्द कशा अर्थाचे आहेत, म्हणजे आपलं मन त्याचा अर्थ कसा लावतं त्याच्यावरच आपली प्रॅक्टिस साधना पुढे जात असते. म्हणून आधी शब्दांचे अर्थ नीट समजून घेतले पाहिजेत. असं एक माझी अभ्यास करण्याची पद्धत आहे की खूप पसारा ना, खूप शब्दांचा पसारा आपल्याला नाही माहिती पाहिजे. खूप वाचन केलंय, खूप भरले डोक्यामध्ये आणि एकाही शब्दाचा नीट अर्थ लागत नाही, एकाही वाक्याचा नीट अर्थ लागत नाही आणि म्हणजे चुकीचा अर्थ लागतो किंवा निरर्थकही अर्थ असतो बराचसा. त्याला काही अर्थ नाही, उगीच आपल्याला म्हणजे ऐकता येतं, ऐकू येतं म्हणून आपण ऐकतो, वाचता येतं म्हणून आपण वाचतो, पण त्याचा योग्य अर्थ जर नसेल, मनामध्ये त्याचा योग्य जर अर्थ नसेल, तर मग आपली प्रॅक्टिस आहे तशीच चालते, आपली साधना तशीच चालते. म्हणून योग्य अर्थ आधी मनात असणं हे फार महत्वाचं आहे. योग्य अर्थ समजून घेणं, मन त्या बाबतीत क्लिअर पाहिजे. आधी बुद्धी आपले विचार त्या बाबतीत क्लिअर पाहिजे, गोंधळ नाही पाहिजे अर्थाच्या बाबतीत. आता समजा सती प्रस्थान म्हणजे सती प्रस्थान करतात, याच्यावर खूप चर्चा केली आपण, याच्यावर खूप व्हिडिओ पण आहेत. शिला मॅडम, तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा ऐकले तर तुमच्या याचा अर्थ तुमच्या चांगला लक्षात येईल. सती पठ्ठाणवरचा सती म्हणजे आपण भान म्हणतो, जागृती, जीवनाचं भान, जगण्याचं भान, म्हणजे संस्कारांचं भान, जे काय आहे त्याचं भान, जागृती, त्याला सती हा शब्द आहे. तर त्याची सुरुवात आनापान सतीपासून सर्वसाधारणपणे केली जाते. आन आणि अपान म्हणजे ही काया जी श्वास घेते सोडते त्याचं भान. आणि जसं आपण काल पाहिलं की तो जो श्वास आहे तो पण आपण इच्छेच्या बळावर नाही घ्यायचा, सोडायचा, कारण आपल्या इच्छेनुसार आनापान चालत नाही मुळात. आनापान आपण तशी इच्छा असो किंवा नसो, श्वास घ्यायची इच्छा असो किंवा नसो, शरीर श्वास घेतच. जन्मापासून त्याने जे सुरुवात केलेली आहे श्वास घ्यायला आणि सोडायला, म्हणजे आन आणि अपानला जी जन्मापासून सुरुवात झालेली आहे, जन्म झाल्या नाही, जर श्वास कोंडलेला असेल तर डॉक्टर त्याला असं, त्या लहान बाळाला असं त्याच्या पाठीवर
थापटतात, म्हणजे मारतात त्याला, उलटा पायाला धरून उलटा करतात कधी कधी बाळाला. जर त्याचा श्वास मोकळा नसेल, काही अडकला असेल, तर त्याला उलटा केल्यामुळे तो श्वास त्याचा मोकळा होतो. तर मग ते बाळ ते श्वास घेतं आणि मग त्याचं जीवन खऱ्या अर्थाने सुरू होतं. जर ते श्वास नाही त्याला मिळाला तर मग त्याचं जीवन तिथं संपू शकतं बाळाचं. तर हे जे आनापान आहे, हा जो श्वासोच्छ्वास आहे, हा जन्मापासून जो सुरू झालेला असतो तो आत्तापर्यंत आलेला आहे. म्हणजे आपल्याकडे पाहिलं स्वतःकडे तर आत्तापर्यंत तो चालू आहे आणि आपल्या मृत्यूपर्यंत तो चालणार आहे. तर असं हे अनापानचं स्वरूप आहे. तर हे जे नैसर्गिक अनापान आहे याची सती ठेवा, असं त्या बुद्धांचं म्हणणं आहे, असं मला वाटतं. अनापान सती. तर त्याच्यामुळे काय होतं की आपण आपोआप या शरीराच्या कायेच्या संपर्कात आतून येतो, आतून. आता अनापान पण कसं पाहायचं हा एक आपला वेगळा मुद्दा आहे. जसे आता काही लोक नाकाखाली पहा म्हणतात, किंवा काही लोक म्हणतात अंकमोजणी करा, काही आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतात. शेकडो पद्धती आहेत. अनापान सतीच्या शेकडो पद्धती आहेत. अक्षरशः 2500 वर्षामध्ये अनेक पद्धती निर्माण झालेल्या आहेत. त्यालाच काही लोकांनी प्राणायाम मध्ये पण कन्वर्ट केलेला आहे. म्हणजे तो श्वासोच्छ्वासाचा तो व्यायाम आहे. श्वासोच्छ्वासाचा व्यायाम ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे श्वास रोखून धरा, किंवा मोठा घ्या, छोटा करा, दीर्घ घ्या, ह्रस्व घ्या, असं ते करा. तो करा, तर तो प्राणायाम मध्ये तो करा म्हणजे ती इच्छाशक्ती लावणं आहे आणि त्याप्रमाणे तो व्यायाम करणं आहे. सती, जागृती, अनापान सती म्हणजे व्यायाम नाही. जागृतीचा विकास करण्यासाठी, स्वतःचं भान येण्यासाठी, जगण्याचं भान येण्यासाठी सतीचा अभ्यास आहे. आणि त्याची सुरुवात श्वासोच्छ्वासाच्या सतीपासून आहे, अनापान सतीपासून आहे. तर नैसर्गिक श्वास पाहायचा आहे, जो या क्षणी चाललेला आहे. काही न करता श्वास कसा येतो जातो ते पाहायचं, आत्ताच पाहायचं, याच क्षणी, आत्ताच. कारण हे सती हे वर्तमानातलंच काम आहे, आत्ताच काम आहे. हे मागचं पुढचं काम नाही. आत्ता आत्ता काय चाललंय श्वासाच्या पातळीवर, पुढे कायेच्या पातळीवर, मग जाणीवा म्हणजे वेदनांच्या पातळीवर, मग चित्ताच्या पातळीवर म्हणजे इमोशन्स, आपल्या इथल्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्या पातळीवर. आता भावना म्हणजे इच्छा, आकांक्षा, तृष्णा सगळं आलं त्याच्यामध्ये. तर त्याचं भान, त्याला चित्तानुसती म्हटलेलं आहे. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, आणि चौथी सती जी आहे ती मनोधम्मांची सती आहे. धम्मानुसती म्हणजे मनोधम्मांची सती, म्हणजे थिंकिंग प्रोसेस, थोडक्यात विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया काय चाललेली आहे याचं भान. तर सतीपठ्ठान म्हणजे सतीचं पुढे पुढे जाणं. कसं? श्वासाच्या निमित्तानं कायेत उतरणं, मग कायेतल्या ज्या हालचाली आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, अनापानची आहे, त्याच्यानंतर बघा पोटाची हालचाल आहे, छातीची हालचाल आहे, पाठीची हालचाल आहे, संपूर्ण धड हे पंपासारखं किंवा भात्यासारखं आकुंचन प्रसरण पावतं आणि आन आणि अपान होतं. विशेषतः खाली छाती आणि पाठीच्या, छाती आणि पोटाच्या मध्ये जो एक पडदा असतो, त्याला श्वासपटल म्हणतात. तो पडदा वर खाली होता असा, आणि श्वासोच्छ्वास चालतो, अनापान होतं आणि आपोआप होतं, नैसर्गिकपणे होतं, मुद्दाम करण्याची गरज नाही. जर तो स्पष्ट जाणवत नसेल तर थोडस इच्छाशक्तीच्या बळावर थोडा दीर्घ श्वास घेऊन बघा आणि सोडून द्या. पण पुन्हा त्याला नॉर्मलला येऊ द्या, म्हणजे नेहमी काय म्हणू आपण त्याला मोकळेपणानं चालू द्या, नॉर्मलला येऊ द्या.
जर श्वास जाणवत नसेल तर थोडासा दीर्घ श्वास घ्या, नसेल तर मग तो नॉर्मल पहा. कारण नॉर्मल श्वास पाहणं, नैसर्गिक श्वास पाहणं हे पहिलं आनापानसतीचं काम आहे, तो उद्देश आहे. कारण त्याच्या आधारे आपल्याला या जीवनाच्या संपर्कात यायचंय. म्हणजे आधी जिवंत कायेच्या संपर्कात यायचंय. मग काया आनापान. आता सती पठ्ठाण कसं करतो ते थोडक्यात सांगतो आणि आपल्या विषयाला, धम्मपदाच्या विषयाला पुढे सुरुवात करतो. सती पठ्ठाण कसं करते, जागृती प्रस्थान कशी करते, तर आनापान सतीच्या निमित्तानं श्वासाच्या संपर्कात सती येते. म्हणजे श्वासाचं भान येतं, श्वासाच्या पातळीवरची जागृती आपल्याला अनुभवाला येते, डेव्हलप होते, विकसित होते. तो ती आनापान सती पाहता पाहता, अनुभवता आपल्याला हे लक्षात येतं की ही अख्खी कायाच आपली आन करते, अपान करते, आपोआप नैसर्गिकपणे. तर त्या निमित्तानं आपण कायेच्या संपर्कात येतो. कारण आधी आनापान पाहतो, नंतर काया आनापान पाहतो. मी तर म्हणतो काया आनापान सतीपासूनच सुरुवात करावी. कारण कायाच आन करते, कायाच अपान करते. तर ते जे काया आन, काया अपान, काया आन, काया अपान जे चाललेलं आहे, ते पाहता पाहता आपण कायेमध्ये उतरतो, म्हणजे कायानुसतीमध्ये येतो. कायेचं भान येतं, अंतर्बाह्य भान, आतलं आणि बाहेरचं दोन्ही पण भान येतं. कारण काया बाहेर पण आहे, ज्याला आपण त्वचा म्हणतो, आणि काया आत पण आहे, ज्याच्यामध्ये अनेक क्रिया चाललेल्या आहेत, अनेक क्रिया चाललेल्या. तर आतल्या कायेचं भान येतं. काया ही जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव आहेत, म्हणजे जाणवतं काहीतरी, काहीतरी जाणवतं. तर त्या जाणीवांचं भान, त्याला वेदना म्हटलेलं आहे. ज्या जाणीवांमध्ये मुख्यतः दोन जाणीवा आपल्याला जास्त जाणवतात, एक सुखद आणि दुःखद, म्हणून त्याला सुख वेदना, दुःख वेदना असं म्हटलेलं आहे. तिसरी पण जाणीव आहे, ज्याच्यामध्ये सुख दुःख नाही, पण काहीतरी जाणवतं. सुख दुःख नाही, पण काहीतरी जाणवतं, तर त्याला वेदनानुसती म्हटलेलं आहे. तर त्यातलं जे मुख्यतः जे सुख दुःख आहे, तो आपल्या चित्ताचा परिणाम आहे. चित्त म्हणजे जे चेतवतं, ते जे प्रज्वलित करतं, जे आपल्याला सक्रिय करतं, ते त्या चित्तामध्येच लोभ आणि द्वेष आहे. म्हणजे तृष्णा ज्या आहेत त्या चित्तामध्येच आहेत. चित्त हे तृष्णेचं एक नाव आहे, किंवा चित्त हे तृष्णांनीच भरलेलं आहे. तृष्णा म्हणजे हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, इतकं पाहिजे तितकं नको, हे पाहिजे 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 पाहिजे, हे नको 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 नको. म्हणजे लोभ, पाहिजेची तृष्णा, आणि नाही पाहिजेची तृष्णा. नाही पाहिजे हे पण पाहिजेच आहे, ही पण तृष्णाच आहे, ह्याच्यात पण इच्छाच आहेत का हे नाही पाहिजे. म्हणून नाही, एखादी गोष्ट आपल्याला नाही पाहिजे ती आपण सोडून नाही देत, ती आपण हटवण्याचा प्रयत्न करतो, ती आपण खतम करण्याचा प्रयत्न करतो, नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे द्वेष जो आहे, द्वेष हा निष्क्रिय नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचा द्वेष वाटला आपला म्हणून आपण तिकडे पाठ नाही फिरवत. आपण म्हणजे जशी एखादी गोष्ट आपल्याला समजा खतमच करायची असली तर ती आपण धरतो, उलट तिला धरून फेकून देतो, पण आधी धरतो, आधी तिला धारण करतो. त्याच्यावर ध्यान असतं आपलं का ते, हा याचं मी आता काहीतरी करीन. मग त्याच्यावर आपण सगळी शक्ती लावून आपण त्याचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, का हे नकोच, नाहीच पाहिजे. म्हणजे अमुक माणूस नाही पाहिजे मला, किंवा अमुक वस्तू मला नाही पाहिजे, अमुक गट मला नाही पाहिजे, अमुक पक्ष मला नको आहे, अमुक हे मला, ही माझी समजा सीमा आहे, ही माझी जमिनीच ही सीमा आहे, हा बांध आहे, बांधाच्या पलीकडचा माणूस मला त्रास देतो, तो नकोच.
हे जे काही संघर्ष चाललेला आहे नकोचा, तो निष्क्रिय संघर्ष नाही, तो सक्रिय संघर्ष आहे. म्हणजे त्याच्यात पण तृष्णा आहे. आणि जे पाहिजे 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 मध्ये तर तृष्णा आहे ते, कारण ते मिळवतच राहतो, ते आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे. आणि नको 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 पाहिजे 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 पाहिजे, लोभ आणि द्वेष. तर हेच, यानच जे मन प्रज्वलित होतं, पेटतं, पेटून उठतं आणि आपल्याला सक्रिय बनवतं, अख्ख्या बॉडीला अख्ख्या जीवनाला जे सक्रिय बनवतं त्याला आपण भावना म्हणतो. इमोशन्स, इमोशन जे मोशन मध्ये आणतं ते इमोशन, त्याचं भान, हे त्याची सती, हे पुढचं पुढचं कार्य आहे, पुढची साधना आहे. तर चित्त, आणि हे जरा गुंतागुंतीचं आहे. सतीपठ्ठाण जसं होतं तसं पुढं पुढं गुंतागुंतीचं बनतं ते, पण ती आपल्याला साधना प्रॅक्टिस चालू ठेवावी लागते. मग चित्तानुसतीमध्ये आपल्याला हे सगळं जे काही पाहिजे नकोचे जे संघर्ष आहेत, जे आपल्याला अज्ञात आहेत, म्हणजे मोहावस्था आहे. मोह, मोह म्हणजे भ्रामक अवस्था, इल्युजन, भ्रामक अवस्था. जे जाणवत काय चाललंय तेच जाणवत नाही, पण काहीतरी चाललंय हे जाणवतं, कारण त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात, त्यातला ताण तणाव आपल्याला जाणवतो, त्यातला संघर्ष आपल्याला जाणवतो, त्याच्यामुळे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. पण नेमकं त्याचं स्वरूप काय आहे हे कळत नाही. म्हणून चित्ताचं भान ठेवण्याचा, सती ठेवण्याचा आधी अभ्यास आपल्याला करावा लागतो, आणि मग त्याच्यातून चित्तशुद्धी होते. सचित्त पर्योदपनं, स्वतःच्या चित्ताची शुद्धी, त्याच्यामध्ये ती जागृती करते. हे काम, हे मुद्दाम करण्याचं काम नाही, हे ती सती जागृती स्वतः ते काम करते, कारण ते मनाला ते पाहिजे. मनच मोकळं होण्यासाठी तडफड करतं. जसं पाण्यातून बाहेर काढलेला मासा पाण्यात जाण्यासाठी तडफड करतो, तसं हे चित्त, हे मन, मारा, त्याला मार म्हटलेला आहे, त्यामुळे मार बसतो. लोभ द्वेष हे मारणारे आहेत आपल्याला, याला मार म्हटलेला आहे. आता याच अर्थाची पुढची गाथा आहे, म्हणून मी आता हे स्पष्टीकरण लगेच करून टाकतो. याच्यातून तुम्हाला ती पुढची गाथा पण लगेच लक्षात येणार आहे. तर हे लोभ द्वेषाचा जो संघर्ष आहे, पाहिजे पाहिजे पाहिजे, नको नको नको, याच्यातून मन मोकळं होण्यासाठी धडपडत करतं. जसं पाण्यातून बाहेर काढलेला मासा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, तसं हे चित्त, मन हे माराच्या बंधनातून निसटण्यासाठी तडफड करतं, असं म्हटलेलं. अशा अर्थाची एक धम्मपदातली गाथा पण आहे, ती पुढे येणार आहे आपल्याला कधीतरी. तर श्वासाच्या निमित्तानं कायेमध्ये जिवंत काया, जिवंत काया म्हणजे वेदना, जाणीवा म्हणजे सुख दुःख, त्याचं कारण हे चित्त, पाहिजे नकोचा संघर्ष, आणि ह्याच्यानुसार डिस्टर्ब होणारी विचार प्रक्रिया, मनोधम्म. म्हणजे बघा, माणसाला जेव्हा राग येतो, जेव्हा द्वेष येतो, तेव्हा त्याचे विचार कसे चालतात याचा आपण सतत अनुभव घेऊ शकतो. जेव्हा आपल्यामध्ये खूप पाहिजे 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 पाहिजेचा संघर्ष असतो, इच्छा असतात, त्याची तृष्णा असते, तेव्हा आपलं मन कसं काम करतं, कसा विचार करतं, त्यानुसार आपली पळापळ कशी चाललेली असते, आपले डोळे कसे सक्रिय होतात, आपले कान कसे सक्रिय होतात, गंध, चव म्हणजे खाणं पिणं, चव, जिभेची चव, आणि स्पर्श, ह्याच्यासाठी हे पंचेंद्रिय कसे कसे सक्रिय होतात, आणि अख्ख्या शरीराची, एवढं अवजड शरीर केवळ त्या चित्त आणि मनामुळे ते सक्रिय होतं. म्हणजे अमुक पाहिजे म्हटलं की अख्खं हे 70-80 किलोचं शरीर लगेच धावपळ करतंय. नको म्हटलं काय 70-80 किलोचं शरीर अगदी मारामारी करायला, आधी शिव्या द्यायला, मग त्याला मारामारी करायला, आघात करायला, खतम करायला, एवढं 70-80 किलोचं शरीर हे सक्रिय होतं. हे सगळे मनातलं चित्त आणि भावनांचं हे फोर्स आहे तो, आणि तो आपण निर्माण करतो असं नाही, तो निसर्गानंच आलेला आहे.
चित्त आणि मनोधम्म विचार प्रक्रिया. आणि विचार प्रक्रिया म्हणजे आपण याला ब्रेन म्हणतो, मेंदू. याच्यामध्ये आपल्याला ते शिरावं लागतं. आणि मला असं वाटतं ते खालीहून होणारं काम आहे. वरून खाली नाही येत आहेत, खालीहून वर जात आहेत. वरून खाली ते चाललेलंच आहे, परंतु वरून खाली आधी डोक्यात नाही जात आहेत. कारण डोकं ही सुपरफास्ट गती आहे आणि गुंतागुंत आहे. तिथून आपण सुरुवात नाही करू शकत. सुरुवात सोप्या गोष्टीपासून करायची, जिथं कमी गती आहे. श्वास ही सगळ्यात कमी गती आहे आणि शांत गती आहे. श्वास येतो जातो तेवढंच काम आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त गती ज्या आहेत, या गुंतागुंतीच्या गती ज्या आहेत त्या कायेमध्ये आहेत, शरीरामध्ये आहेत. शरीरापेक्षा जास्त गती जी आहे ती जाणीवांची आहे. अनेक जाणीव आहेत, त्यांची हालचाल आहे, मुवमेंट्स आहेत. त्याच्यापेक्षा जास्त गती चित्ताची आहे. हे पाहिजे ते नको, एका क्षणात अनेक गोष्टी घडतात तिथं. आणि त्याच्यापेक्षा सुपरफास्ट गती जी आहे ती विचारांची आहे. त्यामुळे एकदम सुपरफास्ट गाडी आपण कधी पकडू शकत नाही. सुपरफास्ट गाडी आपल्याला त्याच्यात जर जायचं असेल तर ती गाडी स्लो होऊ द्यावी लागते. ती गाडी आधी स्लो झाली मग त्या गाडीमध्ये आपण बसू शकतो. नाहीतर गाडी अगदी सुपरफास्ट वेगानं चालली, वायू वेगानं चालली, मी त्याच्यात बसल, इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. म्हणून बुद्धांनी उलटी सुरुवात करायला सांगितली की आधी जिथं कमी गती त्याच्यामध्ये या. म्हणजे आधी समता येते, शांतता येते. आधी शांत होतं चित्त, मन आधी शांत होतं. त्यातलं काम चाललेलं असतं, पण ते थोडस त्याला कमी गतीच्या या क्रियेमध्ये, आनापानच्या क्रियेमध्ये आणलं तर त्याची गती आधी बरोबर कमी होते. अनुभव घेऊन बघा. नैसर्गिक श्वासाच्या बरोबर आपली सती असेल आणि शांतपणे ते पाहण्याचा प्रयत्न करता करता आपलं मन चित्त थोडं शांत होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण एंट्री करू शकतो. आणि एकदा त्याच्यामध्ये एंट्री केली, काया वेदना चित्त मनोधम्म, तर ती एकदा कायामध्ये एंट्री केली की मग आपण तिथं थांबून त्याच्यामध्ये राहून आपण एक एक गोष्ट आपण जागृतीच्या सहाय्यानं, सतीच्या सहाय्यानं पाहायला सुरुवात करतो. पस्सना म्हटलंय त्याला. विपස්සना हा वेगळा शब्द आहे. पस्सना म्हटलं म्हणजे कायानुपस्सना, म्हणजे कायानुसती झाल्यावर कायानुपस्सना येते. वेदनानुसती झाल्यावर वेदनानुपस्सना येते. वेदना अनुपस्सना, अनु म्हणजे सह, विथ, जसा अनुवाद. काया अनुपस्सना म्हणजे काया आत, अंतर्बाह्य काया ज्या अवस्थेत आहे, ज्या स्थितीत आहे, जे काही करते, ज्या काही त्याच्यामध्ये हालचाली आहेत त्याच्याशी एकरूप होऊन पस्सना करणे. काया अनुपस्सना. अनु म्हणजे सह, याचा आपण अर्थ मागे पाहिलेला आहे. जसा अनुवाद म्हणजे हा तोंडी अनुवाद जो असतो, बोलण्याबरोबर बोलणे, त्याला अनुवाद म्हणतात. आणि लिखित याचं त्याला भाषांतर शब्द आहे. अनुवाद म्हणजे वद म्हणजे बोलणे, अनुवाद म्हणजे बोलण्याबरोबर बोलणे, त्याला म्हणतात अनुवाद, तोंडी अनुवाद. तसं काया अनुपस्सना म्हणजे कायेच्या बरोबर काया जशी असेल तसं ते पाहणे, म्हणजे त्याची जागृती ठेवणे. तर पस्सना म्हणजे सतीच आहे. सतीचा पुढचं कार्य आहे ते. पस्सना म्हणजे पाहते, निरीक्षण करतात. जागृतीनं आधी जागृती आधी उतरते, सती आधी उतरते कायामध्ये, मग काया अनुपस्सना करते. नंतर सती ही वेदनांमध्ये उतरते, वेदनानुसती होते, मग वेदना अनुपस्सना होते. सती नंतर चित्तामध्ये उतरते, जसं असेल तसं ती पाहते, त्याच्यामध्ये उतरते, त्याच्याशी एकरूप होते चित्ताशी, आणि मग चित्त पाहते, पस्सना करते, अनुपस्सना, त्याच्यासह, म्हणजे जसं घडतंय तसं पाहणं, असा त्याचा अर्थ आहे. लाईव्ह काम चाललेलं आहे ते, लाईव्ह काम आहे.
वर्तमानातलं, हे वर्तमानातलंच काम आहे सगळं. आत्ता काय आहे ते, आत्ताचा श्वास, आत्ताची काया, आत्ताच्या वेदना, आत्ताच चित्त. तसं जसं आपण या मनोधम्मांच्या म्हणजे ब्रेनच्या संपर्कात येतो आतून, तसं तिथली जी विचार प्रक्रियेचा जो गोंधळ आहे, गुंतागुंत जी आहे, आधी आपण त्याच्या संपर्कात येतो. धम्मानुपස්සना, मनोधम्मानुपස්සना, आधी त्याच्या आपण संपर्कात येतो. धम्मानुसती येते आधी, आधी त्याच्या संपर्कात येत, त्याचं भान येतं, धम्मानुसती. मग धम्म अनुपස්සना, म्हणजे जसं ते धम्म म्हणजे मनोधम्म, जे जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये, ती फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आता शरीरशास्त्र तर म्हणतात ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, करंट आहे, आणि त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस आहे, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. तर त्याच्यात आपल्याला शास्त्रात शिरायचं नाही. आपल्याला जे जाणवतं ते, तो आपला बेस आहे अभ्यासाचा आणि संशोधनाचा. पत्सनेचा बेस जाणीव आहे, म्हणजे जे जाणवतं ते. तर हे जाणवतं, मेंदू जाणवतो, विचार प्रक्रिया जाणवते. तर आधी धम्मानुसती, धम्म अनुसती, मग धम्मानुपස්සन पाहणे, असं ते काम चाललेलं आहे. तर मॅडमने जो प्रश्न विचारलाय त्याचं एवढं मोठं हे उत्तर आहे थोडक्यात. खूप छान. हा, तर प्रॅक्टिकली ही गोष्ट खूप दीर्घ काळ चालते. प्रॅक्टिकली, प्रत्यक्षात ही गोष्ट खूप दीर्घ, जेवढ्या पटकन आपण सांगितलं तेवढ्या पटकन प्रॅक्टिस चालणार नाही. हे आपल्याला क्रमशः हळूहळू गाडी प्रस्थान करते, म्हणजे ती आधी हळूहळू निघते आणि मग वेग 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 सुपरफास्ट वेग घेत मग तिथं जे काही असेल ते, किंवा आपण विमान जे आहे, विमान आधी लँडवर जे चालतं, जमिनीवर जे चालतं ते हळूहळू सुरुवात करतात, मग एकदम फास्ट ते गती येते. तसं हे काम चाललेलं, त्याच्यापेक्षा फास्ट आहे हे काम. ते तरी सिस्टमॅटिक आहे, हे तर यातले सिस्टमच कळत नाही, आपल्यातच आहे, आपल्यालाच कळत नाही. तर हे पहिलं संशोधनाचं काम आहे. आता जेव्हा आपण हे करतो, याच्यामध्ये जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा मग आपल्याला धम्मपद कळायला लागतं. पुढची गाथा धम्मपदातली आपण 7वी गाथा आज घेणार आहोत, आणि ती 7वी गाथा आता आपण जी चर्चा केली त्याचा आपल्याला ह्या गाथेमध्ये आता लगेचच अर्थ लागेल. 7वी गाथा आणि 4थी जोडी आहे यमक. यमक वग्गो म्हणजे यमक म्हणजे जोडी, पेअर. तर यातली 4थी जोडी जी आहे, त्यातली आपण पहिली गाथा म्हणजे 7वी गाथा. शुभानुपस्सिं विहरन्तं इन्द्रियेषु असंतं भोजनम् अमत्तं कुसीतं हीनवीर्यं तं वे पसहति मारो वातो रुक्खं व दुर्बलं. अतिशय म्हणजे अर्थपूर्ण गाता येईल का. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जो इंद्रियांच्या भोगांमध्ये, म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन यांच्या विषयांमध्ये जो गुंतलेला आहे, म्हणजे ज्याचा इंद्रियांवर संयम नाही, म्हणजे सती नाही, जागृती नाही, भान नाही, ज्याचा इंद्रियावर संयम नाही, जो खादाड आहे, खादाड म्हणजे जो भोजनम्मी अमतयू, जो भोजनामध्ये मात्रा जाणत नाही, प्रमाण जाणत नाही, म्हणजे खादाड आहे, खूप खातो. म्हणजे खाण्यात त्याला तारतम्य नसतं, खादाड. म्हणून त्यांनी खादाड शब्द वापरला, चांगला आहे, परंतु एकदम तसा अर्थ घेण्याऐवजी जो भोजनामध्ये मात्रा जाणत नाही, प्रमाण जाणत नाही, म्हणजे किती खावं हे ज्याला कळत नाही,
तो आळशी आणि उत्साही नसतो. म्हणजे जो खादाडा असतो तो त्याचा स्थूलपणा वाढतो, जाडी वाढते आणि त्याच्यावर तो निरुद्योगी बनतो. म्हणजे कसा म्हणतो तो, हीनवीर्यंग, उत्साह त्याचा कमी कमी होतो आणि तो आळशी बनतो. तर पुढे असं म्हटलेलं आहे, म्हणजे जो इंद्रिय सुखांमध्ये, इंद्रिय भोगांमध्ये गुंतलेला आहे, ज्याचा इंद्रियांवर संयम नाही, जो खादाड आहे, आधाशी असा एक शब्द प्रयोग आहे, जो आधाशी आहे, खादाड आहे, जो आळशी आणि निरुद्योगी आहे, हीनवीर्यंग, निरुद्योगी आहे, त्याला मार असा त्याचा मार असा पराभव करतो. पसहती म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे त्रास देणे, त्याला दुःख देणे, यातना देणे, सतावणे, असाही त्याचा अर्थ होतो. त्याला मार अशा प्रकारे सतावतो किंवा अशा प्रकारे त्याचा पाडाव करतो, जसा दुर्बल झाडाला जोराचा वारा पाडतो. जोराची हवा जी आहे, जोराचा वारा जो आहे, वादळ, वादळ जसं दुर्बल झाडाला पाडून टाकतं, त्याप्रमाणे ज्याचा जो इंद्रिय सुखांमध्ये गुंतलेला आहे, ज्याचा इंद्रियांवर संयम नाही, जो खादाड आहे, आधाशी आहे, जो आळशी आहे, जो प्रयत्न करत नाही, म्हणजे व्यायाम, सम्यक व्यायाम, जो प्रयत्न करत नाही, त्याला मार. आता मार म्हणजे मगाशी मी जे तृष्णा बोललो, चित्त, चित्तामध्येच मार असतो, म्हणजे पाहिजे नकोचा संघर्ष. तर तो, त्याला मार म्हटलंय पारंपरिक भाषेमध्ये. कारण मार, प्रत्यक्ष मार काय करतो, एखाद्याला मारल्यावर तो तो माणूस काय करतो, त्याला यातना होतात, त्याला दुःख होतं, तो विव्हळतो, किंचाळतो. जेवढा मार मोठा तेवढ्या त्याच्या यातना मोठ्या, तेवढं त्याचं दुःख मोठं. तसं हे पाहिजे नको याला मार म्हटलेला आहे, तो आतला मार आहे, चित्तातला मार, चित्त, त्याचं चित्त बनलेलं आहे. चित्त म्हणजे वेगळं काय नाही, चित्त म्हणजे हे हे जे इमोशन्स, हे जे पाहिजे नकोचा संघर्ष चाललाय आपल्यामध्ये, मनामध्ये, त्याला चित्त म्हटलेलं आहे. आणि तो मारासारखं काम, त्याच्यातला विकृती, विकार त्याला म्हटलेला आहे ना. तर लोकद्वेष हे विकार आहेत, त्यातल्या विकृती ह्या मारासारखं काम करतात, त्या मारतात. त्याच्याच यातना आहेत आपल्याला. माणसाला ज्या यातना होतात त्या चित्तातल्या माराच्याच आहेत. आणि हा मारच आपल्याला इंद्रिय सुखामध्ये गुंतवतो. खरं म्हणजे हा मारच आपल्याला हा मारच आपल्याला एक खादाड बनवतो. कारण पाहिजे खायला, खादाड कोण असतो, जो खायला पाहिजे पाहिजे पाहिजे. बघ आता काही खादाड माणसं असतात जे स्थूल असतात, खूप स्थूल असतात. असं काय नाही, कधी कधी सडपातळ माणसं पण खादाड असतात, तो भाग वेगळा. पण जी खादाड माणसं असतात त्यांना कधी काय खायला मिळेल याचा शोध असतो त्यांच्याकडे. आणि त्यांना जर शक्य झालं तर ते सतत खात राहतात, सतत खात राहतील. शक्य म्हणजे अशा अर्थाने म्हणतो की समजा आता मार्केटमध्ये शिरलाय असा माणूस आणि त्याला अनेक पदार्थ दिसतात, तर त्याला हे खाऊ का ते खाऊ असं होतं. या हॉटेलात जाऊ का त्या हॉटेलात जाऊ, हॉटेलमध्ये गेल्यावर हे घेऊ का ते घेऊ, हे ना. ते कधी कधी बघा ते गुजराती, मी एकदा गुजरात अहमदाबादला गेलो, अहमदाबादच्या हॉटेलमध्ये मला जेवायला नेलं मित्रांनी, तर तिथं मी त्या ताटामध्ये मी जवळपास 18 ते 19 पदार्थ पाहिले. 18 ते 19 पदार्थ म्हटलं तर 18-19 पदार्थ, एवढं मोठं ताट आणि पुन्हा ते अनलिमिटेड. म्हटलं कधी खायचं एवढं, पण एवढं का देतात ते. तर खादाड प्रवृत्तीची माणसं ते खातात. आणि जे संयमी असतील ते विचार करतील, अरे एवढं खायचं. तर
भोजनात मात्रा, काही लोक भोजनामध्ये मात्रा जाणत नाही, पण आपल्या पुढे किती येऊ द्या, खायचं की नाही हे तो माणूस ठरवेल. तो जर जागृत असेल, संयमी असेल, ज्याचा इंद्रियांवर संयम असेल, तो ठरवणार नाही हे 18-19 पदार्थ त्याला किती येऊ द्या, ते जेवढं पाहिजे तेवढं घ्या बाजूला, बाकीचं सोडून द्या. पण खादाड खातो ते. पैसे दिलेत परत म्हणतो, पैसे मोजले त्याला, तसं सोडायचं नाही. येऊ द्या, अजून येऊ द्या, अजून येऊ द्या. तिथून परत उठता येत नाही लवकर, एवढं खातो. पाणी प्यायला पण जागा राहत नाही, एवढं खातो. तर हे वाटायला हा एक कसा म्हणजे विनोदी प्रकार वाटतो, पण हा मार आहे, हा मार आहे. तर गाथेचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. मला वाटतं तो ताईंनी जो प्रश्न विचारला सतीपट्ठांचा, त्याच्यामुळे ही गाथा समजायला एकदम सरळ झाली, सोपी झाली. आता या गाथेच्या निमित्ताने मी तेच सांगणार होतो, पण ताईंनी आधी प्रश्न विचारल्यामुळे लगेच मी सतीपट्ठाला आधी घेतलं आणि नंतर मग शुभानुपस्सिंग विहरंतम, हा याचा अर्थ त्यांनी याच्यात दिला नाही बरं का. मी जे आता वाचलं त्याच्यामध्ये त्याचा अर्थ दिला नाही पहिल्या शब्दाचा, शुभानुपस्सिंग विहरंतम. आता शुभानु म्हणजे शुभ, शुभ म्हणजे चांगलं चांगलं पाहत होते, तर त्याला काही त्याच्यात वाईट दिसतच नाही. ज्याला लोभ असतो, ज्याला लोभ असतो, ज्याला द्वेष असतो, त्याला त्याच्या कृतीमध्ये, त्याच्या इंद्रियांच्या विषयामध्ये त्याला काही वाईट चुकीचं असं दिसतच नाही. ते शुभच वाटतं, त्याला चांगलंच वाटतं. ते शुभ पाहूनच तो जगतो. असं विहरंता म्हणजे ते सगळं शुभ आपल्या समोर आलं, ते सगळं शुभच आहे असं पाहूनच तो चालतो, विहार करतो, म्हणजे राहतो, जगतो. जसं आता 18-19 पदार्थ, हा अरे हे सगळे चांगले चांगले चांगलेच 19 पदार्थ आहेत, त्याच्यात काही वाईट दिसतच नाही. त्याच्यात काय वाईट आहे, नंतर जेव्हा त्याच्यातून जे आजार उद्भवतात, नंतर तो मग डॉक्टर सांगतात तुम्ही आता गोड बंद करा, नाही ते असं तेलकट खाणं बंद करा. मग तो त्याच्यातलं जे काय जे त्याला पहिलं शुभ 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 वाटत होतं 18-19 पदार्थामध्ये, त्याचा मग त्याला विचार येतो, अरे मी काय काय खाल्लं आतापर्यंत, आणि त्याचे हे दुष्परिणाम आहेत. पण आधी मात्र सगळं चांगलं चांगलं चांगलंच वाटतं, शुभ 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 वाटतं. शुभानुपस्सिंग, पस्सिंग म्हणजे पाहणं, तसं पाहणारा, सगळं चांगलं चांगलंच पाहणारा जो असतो, ज्याचं म्हणजे तो इंद्रियांच्या विषयामध्ये गुंतलेला असतो, ज्यात जो भोजनात मात्रा जाणत नाही, म्हणजे प्रमाण जाणत नाही, जो आळसी असतो, जो निरुद्योगी असतो, म्हणजे निष्क्रिय बनलेला असतो, त्याला मार अशा प्रकारे सतावतो, दुःख देतो, यातना देतो, पाडाव करतो त्याचा, जसा दुर्बल झाडाला वारा पाडून टाकतो. तर मला वाटतं अगदी या गाथेचा अर्थ किंवा अर्थ म्हणून तरी स्पष्ट झाला असेल अशी मला आशा आहे, नव्हे खात्री आहे. मी सुद्धा याचा इतक्या सविस्तरपणे पहिल्यांदाच विचार केलाय, म्हणजे याच्यावर विचार भरपूर केला, परंतु याचा असा अर्थ लागतोय हे मला पहिल्यांदाच जाणवलं. आणि याचं श्रेय मी सती साधनेला देतो, कारण ती प्रॅक्टिस आधीच करत असल्यामुळे बऱ्याच वर्षांपासून या गाथेचा स्पष्ट अर्थ मला देखील आज पहिल्यांदाच लक्षात आलेला आहे. आणि आणखीन त्याच्यावर जर चिंतन झालं, आणखीन विचार केला, आणखीन उदाहरणं काही पाहिली, तर म्हणजे काय काय उदाहरणं पाहिजे, इंद्रियाच्या बाबतीत असंयम म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, मन याचे जे विषय आहेत, म्हणजे डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं, नाकाचा गंध, जिभेची चव, त्वचेचा स्पर्श आणि मनातले विचार, यांचे जे विषय आहेत, या विषयांमध्ये जेवढं आपण गर्क राहतो, लोभामुळे आणि द्वेषामुळे, त्याच्यामुळे जेवढं आपण गर्क राहतो, तेवढं आपल्याला भान राहत नाही.
हे भान नसल्यामुळेच गरका राहतो. उलट असं पण आहे ते. आपल्याला त्याची सती नाही, त्याचं भान नाही, त्याची जागृती नाही, त्याच्यामुळे तो मार काम करतो. कारण मार हा जन्मापासून आपल्याला मारतच चाललेला आहे, म्हणून जन्मापासून दुःख आहे. तर सती नसेल तर हा मार काम करतो, आणि मग तो त्याचं जर भान नसेल तर तो इतका काम करतो, इतका तो मारतो, इतका सतावतो, आणि आपण इकडे दुर्बल होऊन जातो. बघा, ज्याला जेवढा मार सतावतो नंतर तो माणूस उपभोग घेऊ शकत नाही, त्याचा त्याला आणखीन त्रास होतो. समजा खूप खादाड असल्यामुळे, इंद्रियांवर संयम नसल्यामुळे, समजा एखाद्याची आता समजा शुगर हा एक आता कॉमन आजार बऱ्याच लोकांमध्ये आहे. लोकांना तर शुगर म्हणजे आधी गोड खाल्लं, म्हणजे काही खाल्लं, समजा हे भोजनातली मात्रा कधी जाणली नाही, भोजनातलं प्रमाण कधी जाणलं नाही, आणि हा शुगरचा आजार झाला, तर आता त्याला ते जे आधी खाल्लेलं आहे ते सोडणं त्याला कठीण जातं. तर त्याचा मार त्याला आणखीन मारतोय. म्हणजे खायचे आणि खाता येत नाही असं आहे. आजार झालाय, खायची तर सवय लागली, आणि आजारामुळे खाता येत नाही, तर दुहेरी त्रास होतो. खायची इच्छा होते हा एक त्रास, आणि ती इच्छा पूर्ण करू शकत नाही हा एक त्रास, आणि पुन्हा शरीराचा त्रास आहे. असं तो मारत राहतो असं म्हटलेलं आहे. आणि एक वेळ अशी येते की तो जसं जसं दुर्बल, कारण शुगरने दुर्बल होतात ना माणसं. बघा, साखर जर झाली, शुगर जर झाली, तर ते असं म्हणतात एक एक इंद्रिय काम करायला हे होतं, नकार देतं. एक एक इंद्रिय काम करायला कमी, म्हणजे डोळ्याला दिसायला कमी होतं, ऐकायला कमी होतं, आणखीन जखमा लवकर बऱ्या होत नाहीत, आणखीन काही. आता तुम्हाला एक आता गमतीशीर गोष्ट, काल मी आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवायला गेलो. म्हटलं खोकला अजून का बरा होत नाही, तर मला म्हणे शुगर तपासून घ्या. तुम्हाला शुगर आहे का म्हणे. म्हटलं नाही, मला शुगर तर नाही, पण नाही म्हणे एकदा तपासून घ्या, कारण त्या शुगरमुळे पण तुम्हाला कफ होऊ शकतो, खोकला येऊ शकतो. म्हटलं बघावं लागेल, कारण आता शुगरची तर काही लक्षणं मला तशी दिसत नाही, कारण आता सुनंदाला शुगर असल्यामुळे शुगर या विषयाशी चांगला कनेक्टेड आहे मी, कारण तिला काय काय होतं मला माहिती थोडंफार. तर म्हटलं असं तर मला काही होत नाही, पण तरी तपासून घेऊ म्हटलं, फार ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायला नको. तर मी ते तपासून घेईल. परंतु बघा, म्हणजे आता ते शुगरमुळं हे पण होतं, तुमचं कफ, बाकीचे आजार होतात. म्हणजे तुमची सगळी इंद्रिय जी आहेत ही तुम्हाला कसं क्षीण बनवतात, हीनवीर्यम, दुर्बल बनवतात. आणि मग आता काही पेशंट आपण पाहतो ना, त्यातले पण काही पेशंट मी पाहिलेले आहेत, गेलेले पण पाहिलेले आहेत, का त्या शुगरची लेवल इतकी वाढत 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 जाते की शेवटी त्याच्यातच त्याचा अंत होतो. जे आवडतं तो माराचं पण काम करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही व्यावहारिक धम्माची शिकवण, ही व्यावहारिक शिकवण आहे. ह्या नुसते पुस्तकाचा आणि शब्दांचा आणि भाषेचा अभ्यास नाही. याचा संबंध आपल्या जीवनाशी आहे. अशा पद्धतीने आपण याच्याकडे पाहूया. मी थांबतो या ठिकाणी, आणि आता तुमच्यासाठी पुढचा वेळ आहे ना, ती वेगळीच आहे. परत बोला सर. हा, सातवी जी गाथा आहे ना, ती वेगळीच आहे म्हटलं. कोणतं पुस्तक तर आहे? विनोबा भावेंचं आहे. विनोबा भावेंच्या अनेक गोष्टी चुकीच्या हा, विकृत असणार आहेत, मला खात्री आहे. बोला. तर तेवढंच मला सांगायचं होतं की हा, ते बोला ना. सिक्वेन्स नाही साहेब, आपण जे गाथा घेतलेली आता, हा, तर ते मी बघितले, तर हे वेगळंच आहे. सांगा, बोला, वाचा ना काय म्हटलं ते. नाही, ते हा सिक्वेन्स बदललाय त्याच्यात, दुसरं हा काही नाही. सिक्वेन्स
पण मला वाटते मी पुढच्या गाथा हा बघितल्या अच्छा त्या अच्छा 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 हा मग ते सिक्वेन्स हा तुम्ही मागे परवाच म्हटले धम्मपदाचं त्यांनी सिक्वेन्स म्हणजे त्यातलं जो क्रमच बदलून टाकलेला आहे तर क्रम त्याच्यात बदलला आणि ती ते गाथा जी आहे ती शोधतोय पण ती काही मिळत नाही मला. नाही ठीक आहे तर ते ते पुस्तक बाजूला ठेवून द्या हा तेच ते. ते पुस्तक बाजूला ठेवून द्या कारण तो क्रमच त्याच्यात नाही तर ते कशाला घ्यायचं बाजूला ठेवून द्या दुसरं बरोबर आहे ना सर पुस्तक हो साळवे हो सर. हो हो नाही, साळवे त्या दिवशीच बोलले त्यांच्याकडे पण ते हा पुस्तक आहे हा हा, नाही माझ्याकडे त्यांच्याकडे ते आहे आणखीन 2-3 आहे मग मी ते घेतलं नाही सध्या. हा 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 अच्छा हा बरं ज्या ज्या आपल्याकडे पुस- ज्या पुस्तकामध्ये या क्रमाच्या गाथा आहेत त्याच आपण पाहूया तर ते आपल्याकडे भावींचं पुस्तक बाजूला ठेवून द्या आपले आनंद भदंत आनंद कौशल्यांचं हा पुस्तक आहे का? त्यांचं ठीक आहे त्यांचं ठीक आहे त्यांनी क्रम आणि मी जे वाचतोय हे हा हा मराठीचं पुस्तक जे आहे ना ते बार्टीचं पुस्तक आहे माहितीये डॉक्टर अच्छा बाबासाहेब आंबेडकर हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी पुणे हम्म. त्यांचे गव्हर्नमेंटचं हे पुस्तक आहे हम्म. आणि ते जे भाषांतर जे केलेलं आहे भाषानुवाद हम्म. तो भदंत आनंद कौशल्य यांच्यात अच्छा. ठीक आहे. तर माझ्याकडे जे पुस्तक आहे का हा थांबा एक मिनिट ते नाही धानके सरांचा विषय पूर्ण झाला का हो सर मला तेवढंच सुचवायचं होतं. ओके नाही ते बाजूला ठेवा तो विषय ते भावेंचं पुस्तकच बाजूला ठेवा परत ते घेऊच नका मध्ये हो त्यानंतर आवाज येतो. सुनील सर तुम्ही बघा तुमच्या त्या मस्किनच्या ह्याच्यातून तो आवाज येतो बऱ्याचदा मी पाहतो त्यामुळे त्यांना मी बंद केलेलं आहे आता बंद केलंय सुनील साळवे सर तुमच्याकडे कोणती 2-3 पुस्तकं आहे एक तर ते वरेंद्रानंद कौशल्यन यांचं हिंदी आहे हा ते हिंदी हिंदी आहे आहे ते एक तेच आहे आपण आणि मराठीमध्ये पाहतोय हो दुसरं आणि भंते धर्मरक्षित यांचं एक आहे. हा ते मराठीमध्ये आहे का हो ते हिंदीमध्ये मराठीत आहे विमल कीर्ती प्रकाशन. विमलकीर्ती म्हणजे हे विमलकीर्ती नाही आपले नाही नाही प्रकाशनचं विमलकीर्ती नाव नाही विमलकीर्ती प्रकाशनचं नाव. गुणश्री नाही ते भिक्षू धर्मरक्षित ते वेगळे भिक्षू नाही ते बनते नागपूरचे डॉक्टर विमलकीर्ती ते वेगळे आहे नाही प्रकाशनचं नाव आहे ते हा प्रकाशनचं नाव आहे काय विमल कीर्ती प्रकाशन. विमलकीर्ती प्रकाशन अच्छा हा ते आणि वेगळंच आहे हा आणि ते लिहिले आहे भंते धर्मरक्षित यांनी. हा बर आणखीन एक आहे पण मी ते काढलंच नाही अजून. त्याच्यातला अनुवाद सांगा 7व्या गाथेचा 7व्या गाथेचा सर्वच शुभ समजून विहार करणाऱ्यास इंद्रियांच्या बाबतीत संयत राहणाऱ्यास जेवणाची मात्रा न समजणाऱ्यास व आळशी आणि उद्योगहीन माणसास मार तसेच हाणून पाडतो जसा वायू दुर्बल वृक्षास. बरोबर ठीक आहे जवळपासचा अनुवाद आहे हा हा ओके अशोक तुमच्याकडच्या पुस्तकात काय आहे आपलं सेमच आहे पण थोडा एकदम अर्थ शब्द थोडे वेगळे आले तर ते धर्मानंद कोसंबीचं पुस्तक धर्मानंद आहे. कोसंबींचा आहे ते हा आणि त्यात 7व्या गाथेत असं आलंय की जो शरीर शुभ मानून वागतो इंद्रिये ताब्यात ठेवीत नाही भोजनात मर्यादा जाणत नाही जो सुस्त व उत्साहीहीन असतो त्याचे मान सन्मान होतो तिथे तेवढा 2-4 शिव वेगळे त्यांचा शब्द पहिला शब्द वापरतात चुकीचा आहे ज्याप्रमाणे वारा त्यांचा पहिला शब्द चुकीचा आहे शरीर शुभ म्हणून चालतो असा त्याचा अर्थ नाही ते त्यामुळे ते पहिलंच वाक्य चुकीचं आहे ते आणि शुभानुपस्सी पुन्हा 3-4 विहरंतन शब्द त्यांना घेतले पण हा. हा माईकचा आवाज. तर त्याचा आपण हे करू तो नको ज्याच्यामुळे अजून गोंधळ होतोय शब्दांचा ते नाही घेणार आपण आपल्याला अर्थ सुटसुटीत लागला पाहिजे चला हे आपण थोडस कम्पॅरेटिव्ह स्टडी पण करतो म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी कसे कसे अनुवाद केलेले आहेत ते आपण पाहतो आता मी जे वाचतो ते पण परफेक्ट आहे असा त्याचा अर्थ नाही हा मी जे आता वाचतोय बार्टीचं हे जे आहे
ते परफेक्ट आहे असं नाही, पण आपल्याला कुठल्या तरी शब्दांचा आधार घेऊन पुढे जावंच लागतो. तर पाली गाथ पाली गाथा ही आपण व्यवस्थित आधी पाहतो. त्यातले शब्द आता मला वाटतं कुठला शब्द हे नाही. तंग वे सगळे शब्द स्पष्ट आहेत ना. शुभानुपस्थिंग विहरंतं शुभ शुभ म्हणूनच पाहतो. पस्थिंग पाहतो, सगळं शुभ शुभ म्हणूनच पाहतो. म्हणजे इंद्रियांच्या विषयांना तो शुभ मानतो, सगळं चांगलं चांगलंच म्हणतो त्यांना. जसं आता म्हणून आपण ते 18-19 पदार्थाची प्लेट मी म्हटलो ना ती, तर ते सगळे चांगलेच पदार्थ वाटतात, भारी भारी पदार्थ वाटतात, सगळं शुभ चांगलंच आहे आणि ते चांगलंच पाहतो. आणि त्याच्यामुळे त्याला इंद्रियांचा संयम. शुभानुपस्थिंग विहरंतं विहरंतं म्हणजे विहार करणे, राहणे, वागणे, तसं चालतो, धरून चालतो, म्हणजे सगळं शुभ धरूनच चालतो तो. इंद्रियेसु म्हणजे इंद्रियांच्या बाबतीत, इंद्रियानी असंयतं म्हणजे असंयत म्हणजे संयमहीन. भोजनमी म्हणजे भोजनामध्ये अमत्तयू, म्हणजे नाही, मत्तयू म्हणजे मात्रा, मात्रा मात्रा म्हणजे प्रमाण. भोजनामध्ये प्रमाण ठेवत नाही, मात्रा भोजनात म्हणजे भोजनातली मात्रा जाणत नाही, प्रमाण जाणत नाही. कुसितंग आहे. कुसित म्हणजे कृश, नाही जडत्वाचा म्हणजे कृष्ण नाही, परंतु कुसितंग म्हणजे जो त्याच्यामध्ये जडत्व आहे त्याला कुसितंग म्हटलेलं आहे. आता तर कुसितंग शब्दाची फोड आपल्याला म्हणजे मलाही माहिती नाही. हीन वीर्यंग, हीन म्हणजे कमी, वीर्यंग म्हणजे शक्ती, ज्याच्यातली शक्ती कमी झालेली आहे म्हणजे दुर्बल. हीन वीर्यंग म्हणजे जो दुर्बल आहे. आवाज येत नाही. हम्म. आवाज येत नाही. थांबला होता. आलाय. आला हा. हम्म. तंगवे, तंगवे, तंग म्हणजे त्याला, पसहती मारो म्हणजे त्याला मार, त्याचा त्याचा म्हणजे त्याला त्याला पसहती म्हणजे त्याला त्रास देतो, त्याला दुःख देतो. सता, परत आवाज गेला. हम्म. हॅलो, आता येतो का? होय. हो, मला येतोय. वाटतं हे पुस्तक समोर धरल्यावर काहीतरी रिफ्लेक्शन येते असं दिसतंय ते. हा. तर त्याला त्याला मार अशा प्रकारे सतावतो, यातना देतो, दुःख देतो, त्याचा पाडाव आता करतो. एकदम बंद. हा? तू सैनो. येतोय येतोय. हॅलो, आवाज येतोय. हा, येतो ना. येतो का आवाज? हो, येतोय. हम्म. येतोय. गेलाय आवाज. त्याचा पाडाव करतो, त्याला खतम करतो. जसा वारा दुर्बल झाडाला रुक्कम म्हणजे आवाज वृक्ष. पाणी येत नाही व्यवस्थित तर बोला बोला बोला. आता चालू ठेव, थोडस आपण हे करू, रुक्कम म्हणजे वृक्ष. सहन करत करत सर, आपण. हे एक पुस्तक आहे सर, ऋषिकेश शरण म्हणून आहे, हा, दिल्लीचे. बरं. ऋषिकेश त्याच्यामध्ये शरण. सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अर्थ एकदम सेम आहे. हिंदीमध्ये आहे फक्त, हा हा, हिंदी आवृत्ती आहे, वाचा परंतु अर्थ वाचा सेम लागतो. वाचा. हिंदीमध्ये अर्थ एकदम असा लागतो सर, जो व्यक्ति जो व्यक्ति काम भोग में लीन रहता है, जिसकी इंद्रिया उसके अधीन नहीं है। हा, हे त्यांचा आवाज येत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम. एक दुर्बल नेटचं. बंटीजी ऐकू नाही आलं, तुमचा नेटवर्क हे आहे, वीक आहे. नेटवर्क वीक आहे. आता मला वाटतं ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. सगळीकडे पावसाळी वातावरण आहे. बरोबर. हा, आणि पाऊस चालल्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक हे खराब होणार. ते पाऊसच कारण आहे त्याला, दुसरं काही नाही. हा,
असो तरी आपल्याला आपण बरेच विषय कव्हर केले आहेत. मनातल्या विचारांमध्ये मनोधर्मांमध्ये मन मुख्य असतं. ज्याच्यात म्हणजे मनातले जे मनोधम्म आहेत म्हणजे विचार प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये मन हे मुख्य असलं तरी मनातला विकृत करणारं चित्त असतंय. मनाला विकृत करणारं चित्त असते त्याच्यामुळे मनातले मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया विकृत होते. लोभी मन असेल, लोभी चित्त असेल तर लोभी मन असतं, लोभी मन असेल तर लोभी विचार असतात. द्वेषयुक्त चित्त असेल तर द्वेषयुक्त मन असणार, द्वेषयुक्त विचार असणार. त्याच्याप्रमाणे आवाज गेलाय. प्रमाणे प्लॅनिंग करते आणि त्याला क्या कहते हैं उसे अंजाम देने की कोशिश करते. त्याला प्रत्यक्षात उतरवण्याची बुद्धी प्रयत्न करते. मग आपल्याला त्याप्रमाणे सक्रिय करते अख्ख्या शरीराला, अख्ख्या अस्तित्वाला. त्याच्यामुळे विचार प्रक्रिया आहे ते केवळ एक काय म्हणतात ते एक साधन आहे, ते एक माध्यम आहे. विचार प्रक्रिया ते समजून घेण्याचं माध्यम आहे. परंतु बुद्धी नीट काम करत नाही म्हणजे नीट समजून घेत नाही, कारण तिला विकृत करणार चित्त असते, इमोशन्स असतात, म्हणजे मार असतो. ती इच्छाशक्ती आहे परत, ते मला असं पाहिजे. जिथं जिथं कंट्रोल केलं जातं तिथं तुम्ही आणखीन इच्छाशक्ती वापरता. इथं समजून घ्या म्हटलेलं आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे समज आहे, आणि समज म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीला समजून घ्यायचं त्याला नियंत्रित नाही करू शकत. त्याच्याशी एकरूप होऊ शकता पण त्याला नियंत्रित नाही करू शकत. म्हणून आता ही थोडस आपण ह्या गोष्टीवर मला वाटतं आणखीन थोडासा विचार केला पाहिजे. जरा वेगळा विषय आहे, नाहीतर सगळ्या विषयांचा एक गोंधळ होऊन जाईल.